फ्रेंड्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा भाग 3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.3 आणि यामध्ये पाहणार आहोत सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. प्रॅक्टिस सेट 3.3 कडे जायच्या आधी आपण पाहूया की प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 मध्ये आपण काय पाहिलं. तर प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 या दोन्ही मध्ये आपण पाहिलं की फर्स्ट टर्म जी असते आपल्या एपी ची तिला आपण स्मॉल ए न कन्सिडर केलेलं होतं आणि कॉमन डिफरन्स जो आहे कॉमन डिफरन्स त्याला स्मॉल डी न रिप्रेझेंट केलं होतं. मग एखादी सिक्वेन्स एपी आहे किंवा नाही हे आपण त्या कॉमन डिफरन्स वरून ठरवत होतो. त्याच्यानंतर 3.2 मध्ये आपण असं पाहिलं की Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपल्याला त्या एपीची जी पाहिजे ती टर्म म्हणजे nth टर्म आपण कॅल्क्युलेट करत होतो, पाहत होतो ती काय आहे. याच्यामध्ये ए आणि डी म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स, एन म्हणजे ती टर्म कितवी आहे त्याला एन असं म्हणायचं आणि टी एन म्हणजे जी nthवी टर्म आहे ती आपण टी एन या लेटरनं रिप्रेझेंट करत होतो. आता याच्यानंतर आपल्याला काय पाहायचंय तर जर तुमच्याकडं एखाद्या सिक्वेन्सच्या म्हणजे एपीच्या n नंबर ऑफ टर्म्स अवेलेबल आहेत आणि त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची किंवा सम करायची, S स्टँड्स फॉर सम, तर ती कशा पद्धतीने करायची आहे हे आपल्याला एका मॅथमॅटिशियननी सांगितलेलं आहे आणि त्याचं नाव आहे कार्ल गॉस. या मॅथमॅटिशियननी आपल्याला काय दिलं तर आपल्याला दोन फॉर्म्युले अवेलेबल करून दिलेले आहेत टू कॅल्क्युलेट और टू ऍड टू टेक द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. त्यातला पहिला फॉर्म्युला असा आहे Sn इज इक्वल टू n बाय 2 in bracket T1 plus Tn. जर तुमच्याकडे एखादी एपी अवेलेबल आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तिच्या n नंबर ऑफ टर्म्स तुम्हाला माहिती आहेत, किती टर्म्स आहेत ते माहिती आहे आणि त्यातली पहिली आणि शेवटची टर्म तुम्हाला अवेलेबल आहे, मग त्यांची जर ऍडिशन करायची असेल म्हणजे त्या एपीच्या n टर्म्सची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. दुसरा एक फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? सेम म्हणजे तुम्हाला जर एखादी एपी अवेलेबल असेल, तिच्यामध्ये n नंबर ऑफ टर्म्स आहे, तुम्हाला फर्स्ट टर्म माहितीये, तुम्हाला कॉमन डिफरन्स एपी वरून घेता येईल, n नंबर ऑफ टर्म्स माहितीये पण लास्ट टर्म आपल्याला माहित नाही किंवा बाकीच्या टर्म्स आपल्याला माहिती नाहीये, फक्त ती एपी माहिती ती काय आहे, तिच्यामध्ये किती टर्म्स आहेत हे पण माहितीये आणि असं सांगितलंय की त्या एपीच्या सगळ्या टर्म्सची ऍडिशन करा. मग त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, a स्टँड्स फॉर फर्स्ट टर्म, n टर्म्स, n स्टँड्स फॉर n टर्म्स आणि d स्टँड्स फॉर कॉमन डिफरन्स. Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, म्हणजे या ज्या चौकटी आहेत त्या आपल्याला फिलअप करायच्या आहेत. एक्झाम्पल काय आहे पहा.
First term and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. तर यामध्ये फर्स्ट टर्म दिलेली आहे 6 आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे 3. तर आपल्याला S27 म्हणजे त्या एपीच्या 27 टर्म्सची ऍडिशन करायची आहे, सम करायची आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे तो काय वापरणार आहोत आपण? Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट येस 2a इथे असलं पाहिजे 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज. पुढच्या स्टेपला पहा. S27 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट. आता हे 12 कुठून आले? तर 2a म्हणजे 2 इंटू 6 इट इज 12 प्लस 27 मायनस 1 इंटू इथे काय असलं पाहिजे? कॉमन डिफरन्स d आणि त्याची व्हॅल्यू आहे 3. पुढे आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये डायरेक्ट इथे काय नंबर येणार आहे ते विचारलेलं आहे, पण असं डायरेक्ट आपल्याला तो मांडता येणार नाही. तर या स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन असं असेल की हा 27 बाय 2 हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. फक्त आपल्याला ब्रॅकेट मधलं कॅल्क्युलेशन पाहूया आपण. ते आहे 12 प्लस या ठिकाणी 27 मायनस 1 होईल 26 इंटू 3. 12 प्लस 26 इंटू 3 होईल 78 आणि या दोघांची ऍडिशन असेल 90. म्हणजे ह्या होल ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आलेली आहे? दॅट इज 90. आता हा जो प्रॉडक्ट आहे 27 इंटू 45 तो येईल 1215. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली. सेकंड एक्झाम्पल पाहूया. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स यांची आपल्याला काय करायची? ऍडिशन घ्यायची आहे. मग त्यातला पहिला इव्हन नॅचरल नंबर काय असेल? तो असेल 2 आणि T2 काय असणार आहे या ठिकाणी? 4. T3 काय असणार आहे? 6. अशा पद्धतीनं आपल्याला Tn म्हणजे 2 इंटू n ही आपली लास्ट टर्म असणार आहे. म्हणजे एपी काय झाला आपला? अरिथमॅटिक प्रोग्रेशन 2 4 6 डॅश 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 टिल 2n. ही आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. यामध्ये a आहे 2, T2 4, मग त्याच पद्धतीने आपण Tn घेतला आणि डिफरन्स काय मिळणार आहे आपल्याला पहा. T2 मायनस T1 इज इक्वल टू 4 मायनस 2 अँड दॅट इज 2. डिफरन्स काय मिळालेला आहे? इट इज 2. मग आता आपल्याला जर या 123 इव्हन नॅचरल नंबर्सची ऍडिशन करायची आहे तर मग फॉर्म्युला काय वापरला पाहिजे? तर Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज. मग Sn म्हणजे किती नंबर्सची बेरीज करायची आहे? यस 123 इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 into a. What is our a? It is 2 plus n means 123 minus 1 into the difference is 2 bracket close. आता या ठिकाणी जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे 123 डिवायडेड बाय 2 याला आपण ऍज इट इज ठेवूया. ब्रॅकेट थोडी सिम्प्लिफाय करून घेऊ. 2 into 2 it is 4 plus 123 minus 1 it is 122 into 2 and bracket close. 123 divided by 2
इन ब्रॅकेट 4 प्लस हे मल्टिप्लिकेशन किती होईल, इट इज 244 ब्रॅकेट क्लोज. अजूनही आपली ब्रॅकेट मधली ऍडिशन शिल्लक आहे. इनटू व्हॉट इज द ऍडिशन, 248. आता याला 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2 इज 4 इज म्हणजे 123 इंटू 124 यांचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे, गुणाकार करायचा आहे आणि तो असेल 15,252. दॅट इज यस 123. Hence, sum of first 123 even natural number is 15,252. Third example आपण घेऊयात. Find the sum of all even numbers between 1 to 350. 1 to 350 यांच्या बिटवीन जे इवन नंबर्स आहेत त्यांची आपल्याला सम घ्यायची, ऍडिशन घ्यायची आहे. मग आपली फर्स्ट टर्म काय असणार आहे, a इज इक्वल टू t1 दॅट इज इक्वल टू 2. t2 काय असणार आहे, ती असेल 4. t3 काय असणार आहे, ती असेल 6. याच पद्धतीनं या एपी ची tn काय असणार आहे, 348. 350 ला इन्क्लूड करता येणार नाही कारण बिटवीन असा शब्द आहे या एक्झाम्पल मध्ये. मग आपली एपी काय आहे, तर दॅट इज 2 4 6 टिल 348. मग या ठिकाणी ह्या एपी चा जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, तो आहे t2 मायनस t1. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. हा आहे कॉमन डिफरन्स डी. ए आहे 2. मग आता ही जी tn आहे 348 ही नेमकी किती टर्म आहे ते काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा अवेलेबल आहे, त्याचा आपण वापर इथे करू शकतो. मग tn काय आहे, 348 इज इक्वल टू व्हॉट इज अवर a, इट इज 2 प्लस n आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटू डी आहे 2. मग 348 इज इक्वल टू 2 प्लस या 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 2n मायनस 2. आता हा प्लस 2 आणि मायनस 2 कॅन्सल, त्यांची बेरीज येणार आहे 0. सो 2n इज इक्वल टू 348. n is equal to 348 divided by 2. 2 ones are 2 7 is a and 4 is a. So n is equal to 174. म्हणजे आपल्याला किती टर्म्स ऍडिशन करायचं आहे, तर 174 टर्म्स आपल्याला ऍडिशन करायचे. मग या ठिकाणी पहा मी कोणता फॉर्म्युला वापरत आहे, Sn is equal to n by 2 in bracket t1 plus tn. n म्हणजे किती टर्म्स ऍडिशन आहे, 174 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट t1 काय आहे आपली, इट इज 2 प्लस tn आहे 348 s आपल्याला 174 टर्म्स आपण ऍडिशन करणार आहे. पहा इथे कॅल्क्युलेशन 2 1 2 8 is a 16, remainder is 1, 2 7 is a, it means 87 into. आता या ब्रॅकेट मध्ये पहा काय ऍडिशन आहे, 348 प्लस 2 दॅट इज 350. आता ह्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन येईल 30,450 म्हणजे यस 174 इज इक्वल टू 30,450. म्हणजेच काय, सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स
between 1 to 350 is 30,450. Next example here. In an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 terms. मग या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 19th आणि 38th टर्म डायरेक्टली दिलेले आहेत. मग त्याच्यासाठी काय करूया, लेट फर्स्ट टर्म ए असं कन्सिडर करूया आणि कॉमन डिफरन्स हा डी असं कन्सिडर करूया. मग जर आपल्याला 19th टर्म म्हणजे T19 ही किती दिलेली आहे 52 आणि 38th टर्म ही किती दिलेली आहे 128. तर मग आपला फॉर्म्युला आहे nth टर्म साठी Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण या व्हॅल्यूज ठेवल्या तर मला इक्वेशन भेटेल 52 म्हणजे ही T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी. So 52 is equal to a plus 19 minus 1 means 18 d. हे आपलं इक्वेशन नंबर 1. आता ही जी सेकंड व्हॅल्यू T38 ती असेल 128 is equal to a plus 38 minus 1 into d. So 128 is equal to a plus 37d, that is our equation number 2. म्हणजे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण दोन इक्वेशन्स मिळवलेले 1 आणि 2. हे इक्वेशन जर आपण केअरफुली रीड केले तर आपल्या लक्षात येईल की हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. मग या दोन्हीला मी ऍड करते. ऍड इक्वेशन 1 and 2. So the result will be 52 is equal to a plus 18d plus 128 is equal to a plus 37d. आता आपण ऍडिशन करूयात या दोघांचं. 8 plus 2 10 carry 1 5 1 6 7 8 and 1, that is equal to 2a plus 7 and 8 15 carry 1 3 plus 1 it is 4 4 plus 1 it is 5 55d. So what is the addition? काय आली बेरीज इथे 180 is equal to 2a plus 55d. आता हे जे इक्वेशन आहे 2a plus 55d is equal to 180, याला मी इक्वेशन नंबर 3 असं नंबरिंग केलेलं आहे. आता फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स, म्हणजे पहिल्या 56 टर्म्सची आपल्याला काय करायची ऍडिशन करायची. मग त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वापरणार आहे Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. yes 56 कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. 56 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a, आपल्याकडे फर्स्ट टर्म नाहीये, 2a प्लस 56 मायनस 1 इंटू डी. डी पण उपलब्ध नाहीये. दॅट इज इक्वल टू 2 1 2 is a 4 carry 1 2 8 is a, so 28 in bracket 2a plus 56 minus 1 55 into d. पहा या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 कडे पहा. 2a plus 55d याची व्हॅल्यू 180 आहे. ती आपण आधीची जी इन्फॉर्मेशन दिली एक्झाम्पल मध्ये त्याच्यावरून मिळवलेली आहे. त्याचा अर्थ
28 into 2a plus 55d, त्याची व्हॅल्यू किती आहे 180. कुठून मिळवली ही आपण, तर फ्रॉम 3. आता हा जो प्रॉडक्ट आहे 28 into 180 म्हणजे S56 इज इक्वल टू तो असेल 5040. आफ्टर मल्टिप्लिकेशन ते आपल्याला मिळणार आहे. हेन्स the sum of first 56 terms is 5040. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. या एक्झाम्पल मध्ये सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज 3300. फाइंड इट्स 28th टर्म. म्हणजे आपल्याला काय गिवन आहे, तर S55 गिवन आहे. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ती किती दिलेली आहे 3300 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे T28. आता S55 म्हणजे सम ऑफ 55 टर्म्स दिले आहे ते ओके ठीक आहे. पण जेव्हा आपल्याला एखादी 28th टर्म किंवा कुठलीही टर्म कॅल्क्युलेट करायची आहे तेव्हा आपण असा विचार करतो की ती एपी काय आहे किंवा तिची फर्स्ट टर्म काय आहे, तिचा कॉमन डिफरन्स काय आहे. पण या एक्झाम्पल मध्ये अशी कुठलीही माहिती दिलेली नाही. जी काही माहिती उपलब्ध आहे तिचा आधार घेऊन आपण कशा प्रकारे आपल्याला पाहिजे ते म्हणजे व्हॉट एव्हर इट इज आस्क्ड ते मिळवता येईल का आपण पाहूया. तर S55 दिलेला आहे 3300. तर मग Sn चा फॉर्म्युला काय आहे n/2 इन ब्रॅकेट 2a plus n-1 into d. आता Sn म्हणजे काय, तर S55 that is equal to 55 divided by 2 in bracket 2a plus 55 minus 1 into d. जे व्हॅल्यूज उपलब्ध आहेत त्याच आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या. आता S55 किती दिलेले एक्झाम्पल मध्ये 3300 इज इक्वल टू 55 divided by 2 in bracket 2a plus the subtraction is 54 into d. आता 3300 लेफ्टला आहेत राहू द्या तसेच. राईट साइडला पहा 55 डिवायडेड बाय 2 या ब्रॅकेट मधून काय कॉमन येऊ शकेल, तर 2 कॉमन येऊ शकेल. ब्रॅकेट मध्ये राहील a plus 27d. आता हे 2 गेट्स कॅन्सल. हा जो 55 राईट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो मी लेफ्टला डिव्हिजन मध्ये घेते. दॅट इज इक्वल टू a plus 27d. आता हा जो 3300 आहे म्हणजे याच्यातला 33 आणि डिनॉमिनेटरचा 55 हे दोन्ही डिव्हिजिबल आहेत 11 ने. 11 5 11 3 आणि यांना भाग जातो 0 चा. 5 1 5 6 इज 30 आणि हा 0. म्हणजेच a plus 27d याची व्हॅल्यू आलेली आहे 60. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला त्याला आपण 1 नंबरिंग अशी करूया. आता नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला T28. मग Tn चा फॉर्म्युला काय आहे a plus n-1 into d. Tn म्हणजे आपल्याला T28 कॅल्क्युलेट करायची आहे. मग a plus 28 minus 1 into d. That is T28 is equal to a plus हे सबट्रॅक्शन किती आलं 27 आणि मल्टिप्लिकेशन मधला d. मग हा a plus 27d आपल्याला या ठिकाणी असं आढळलेलं आहे की a plus 27d याची व्हॅल्यू आलेली आहे 60 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणून ती आपण या ठिकाणी प्लेस करू शकतो. ही व्हॅल्यू कुठून घेतलेली आहे फ्रॉम इक्वेशन 1. This is our 28th term. So 28th
term is 60. Next example पाहूयात आपण. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. म्हणजे 3 consecutive terms ज्या आहेत AP मधल्या त्यांची ऍडिशन आहे 27 आणि त्यांचाच प्रॉडक्ट आहे 504. मग यामध्ये आपल्याला इतकं सोपं करून दिलेलं आहे एक्झाम्पल की काय टर्म्स कन्सिडर करायच्या त्या पण दिलेल्या आहेत आणि त्या आहेत a मायनस डी, a आणि a प्लस डी. तर आपण त्याच घेऊया कन्सिडर करून. लेट दी consecutive terms be a minus d ही आपली फर्स्ट टर्म, a मिडल टर्म आणि a प्लस d ही आपली थर्ड टर्म. मग अकॉर्डिंग टू कंडिशन म्हणजे आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलेले आहे तर या 3 टर्म्सची जी ऍडिशन आहे ती आहे 27. आता हा मायनस डी आणि प्लस डी विल गेट कॅन्सल का तर ते इथं त्यांची ऍडिशन 0च येणार आहे म्हणून आपण असेच कॅन्सल करूयात त्यांना. a प्लस a हाऊ मच इट इज 3a इज इक्वल टू 27. a इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 3 हा आला डिव्हिजन मध्ये 3 9. सो a इज इक्वल टू 9. ही आहे आपली मिडल टर्म. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे की या 3 टर्म्सचा जो प्रॉडक्ट आहे a मायनस डी इंटू a प्लस डी हा जो प्रॉडक्ट आहे तो आहे 504. मग a आपल्याला आताच भेटलेला आहे 9. सो 9 मायनस डी इंटू 9 in bracket 9 plus d is equal to 504. आता हा 9 मायनस डी ही ब्रॅकेट आणि ही 9 प्लस डी मी इथं जवळ लिहिते मल्टिप्लिकेशन मध्ये आणि मिडलचा 9 जो आहे तो राईट साइडला डिव्हिजन मध्ये ट्रान्सफर करूयात आपण. 9 1 इज 9, 5 इज 45, 5 रिमाइंडर आला. 9 6 इज 54. आता पहा 9 मायनस डी आणि 9 प्लस डी याची व्हॅल्यू आलेली आहे 56. मग आता इथं एका ब्रॅकेट मध्ये त्याच 2 टर्मचं सबट्रॅक्शन आणि त्यांचंच दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ऍडिशन असेल तर हा आहे फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर साठीचा. मग काय होईल 9 स्क्वेअर मायनस d स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता 9 चा स्क्वेअर काय होईल 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. हा 81 जाईल सबट्रॅक्शन मध्ये. मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 25 हे सबट्रॅक्शन आलं. मायनस मायनस कॅन्सल. डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग आता डी च्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत. आपण जेव्हा रूट घेऊयात तेव्हा प्लस मायनस 5 म्हणजे एक व्हॅल्यू प्लस दुसरी मायनस. मग आता a आहे अवेलेबल आणि आता d पण मिळालेला आहे आपल्याला. तर मग आता आपण टर्म्स काढूया. सो आता पहिल्यांदा आपण +5 घेऊन काढूया. सो द टर्म्स आर आता पहा a मायनस डी. आता a ची व्हॅल्यू काय उपलब्ध झालेली आहे 9 मायनस 5 म्हणजे 4. आता मिडल टर्म a काय आहे 9. त्याच्यानंतरची तिसरी टर्म a प्लस डी म्हणजे 9 प्लस 5 ती आली 40. मग टर्म्स काय आला आपल्याला 4 9 आणि 40. आता जेव्हा आपण मायनस घेऊया एकदा. आता आपण इथे काय घेतलेलं आहे +5 घेऊन ह्या 3 टर्म्स मिळवलेल्या आहेत. आता आपण -5 घेऊया बाय कन्सिडरिंग -5. a मायनस डी म्हणजे a आहे 9 आणि मायनस -5 म्हणजे 9 प्लस 5 आले
14. मिडल टर्म तीच राहणार आहे जी आहे 9 आणि a प्लस d म्हणजे 9 प्लस -5 म्हणजे आले 4. म्हणजे या ठिकाणी काय टर्म्स आलेल्या आहेत 14, 9 आणि 4. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आता मागच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण 4 consecutive terms कन्सिडर करूयात. लेट 4 consecutive terms are a minus d ही पहिली टर्म, सेकंड a, थर्ड a प्लस d आणि फोर्थ आहे a प्लस 2d. अशा आपण कन्सिडर करायचे. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन याच्यामध्ये पहिली कंडिशन काय दिली आपल्याला तर ह्या ज्या 4 टर्म्स आहेत म्हणजे a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2d यांची ऍडिशन ही 12 आहे. या ठिकाणी हा जो मायनस डी आणि हा इथला प्लस डी कॅन्सल होईल. हा a प्लस a आणि हा a मिळून झाले 4a आणि प्लस 2d इज इक्वल टू 12. ह्या सगळ्या टर्म्स डिव्हिजिबल बाय 2 आहेत म्हणून आपण त्यांना काय करूया 2 ने डिवाइड करून घेऊया. म्हणजे काय होईल 2a प्लस d इज इक्वल टू 6. हे आपलं इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन अशी दिलेली आहे की त्यातली जी थर्ड टर्म आहे आणि ही फोर्थ टर्म आहे या दोघांची ऍडिशन ही 14 आहे. म्हणजे a प्लस d प्लस a प्लस 2d या दोघांची ऍडिशन आहे 14. मग हा a आणि हा a झाले 2a प्लस d आणि 2d झाले 3d इज इक्वल टू 14. हे आपलं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे आहेत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. मग याच्यामध्ये काय करूया आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. मग लिहायचं आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग 2 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून इक्वेशन 2 आधी लिहायचं 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि ह्याच्यामधून आपल्याला 1 सबट्रॅक्ट करायचे म्हणून ते त्याच्या खाली लिहायचं 2a प्लस d इज इक्वल टू 6. मग ह्याला सबट्रॅक्ट करायचं म्हणून ह्याचे साइन्स बदलायचे. हा प्लस 2a आणि हा मायनस 2a कॅन्सल होईल. 3d मायनस d सबट्रॅक्शन येईल 2d इज इक्वल टू 14 मधून 6 सबट्रॅक्ट झाले 8 इज रिमाइंडर. मग d इज इक्वल टू 8 अपॉन 2 2 4 इज सो d इज इक्वल टू 4. आता a ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी ह्या 1 मध्ये किंवा 2 मध्ये d ची व्हॅल्यू ठेवू आपण 1 मध्ये ठेवूया. पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. मग काय आहे इक्वेशन 1 2a प्लस d इज इक्वल टू 6. मग 2a प्लस d म्हणजे 4 इज इक्वल टू 6. 2a इज इक्वल टू 6 हे 4 जातील सबट्रॅक्शन मध्ये 2a इज इक्वल टू 2 म्हणजे a इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 a इज इक्वल टू 1. पहा तुम्हाला कॉमन डिफरन्स म्हणजे d ची व्हॅल्यू मिळाली आहे 4 a ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. आता आपण टर्म्स कॅल्क्युलेट करूया. हेन्स आता टर्म्स घेणार आहोत आपण. पहिली टर्म आहे a मायनस d म्हणजे काय तर a आहे 1 मायनस d म्हणजे 4 सबट्रॅक्शन येईल -3. दुसरी टर्म आहे आपली a म्हणजे 1 ऍज इट इज. पुढची तिसरी टर्म आहे a प्लस d. a ची व्हॅल्यू आहे 1 प्लस डिफरन्स 4
सो a प्लस डी काय मिळालेलं आहे 5. त्याच्यानंतर शेवटची टर्म आहे a प्लस 2d. a ची व्हॅल्यू काय मिळाली आहे 1 प्लस 2 इंटू d इट इज 4 म्हणजे 1 प्लस 4 2 इज 8 म्हणजे 9. पहा आता आपल्याला टर्म्स काय मिळालेल्या. सो दी टर्म्स आर -3 1 5 आणि 9. या एक्सरसाइज मध्ये लास्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. इफ द 9th term of an AP is 0, then show that the 29th term is twice the 19th term. पाहूयात आपण काय काय माहिती दिलेली आहे. या ठिकाणी T9 दिलेली आहे 0 because 9th term of an AP is 0. मग आपला जो फॉर्म्युला असतो Tn चा तो काय आहे a प्लस n मायनस 1 इंटू d. आता T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 इंटू d. T9 काय दिलेली आहे 0 इज इक्वल टू a प्लस 8d. ओके दॅट मीन्स a इज इक्वल टू हा 8d सबट्रॅक्शन मध्ये जाईल मायनस 8d. ही जी T9 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 तिचा उपयोग करून आपण या ठिकाणी काय कॅल्क्युलेट केलेले आहे a ची व्हॅल्यू काढलेली अँड दॅट इज मायनस 8d. आता पुढे असं एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितले की आपल्याला प्रूव्ह करायचंय. शो दॅट द 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. मग आपण आता T29 काढूयात. T29 इज इक्वल टू a प्लस 29 minus 1 into d. So T29 is equal to a plus 28d. ठीक आहे. मग आता a ची व्हॅल्यू तर आत्ताच आपल्याला भेटलेली आहे. T29 is equal to minus 8d plus 28d. म्हणजे T29 काय आलं या दोघांचं सबट्रॅक्शन काय होईल 20d. T29 ची काय व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 20d. ती जी 19th टर्म आहे ती पण आपण कॅल्क्युलेट करूयात. T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 इंटू d. सो T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 म्हणजे 18d. या ठिकाणी पण a ची व्हॅल्यू वापरा. T19 इज इक्वल टू मायनस 8d प्लस 18d. सो T19 इज इक्वल टू या दोघांचं सबट्रॅक्शन काय आलं 10d. आता यापूर्वी जी आपल्याला T29 इज इक्वल टू 20d मिळालेली आहे तिला आपण इक्वेशन 1 नंबर दिली आणि आताची जी T19 आलेली आहे 10d तिला आपण इक्वेशन 2 दिली. आता 1 आणि 2 चं जर नीट आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं आढळतं की T29 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ T19 आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं या एक्झाम्पल मध्ये की 29th टर्म इज ट्वाइस दी 19th टर्म.